कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना. 6 वर्षांच्या बालिकेला जन्मदात्या आईनेच संपवले. आरोपी आईला कळंबोली पोलिसांनी केली अटक. खोपोलीत सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खळबळ. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यामध्ये घेराव. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा त्या बॅन केमिकलवर पहिला खुलासा. घातक रसायनांबाबत आरोपांचे खंडन. आणि जगबुडी नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांचे हाल. मच्छी मार्केट पासून भोसते गावाकडे नदीतून जाणारी पायवाट बंद. वृद्ध आणि शाळकरी मुलांची 2 ते 3 किलोमीटरची अधिकची पायपीट. आता पाहूया सविस्तर वृत्त. कळंबोलीतील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीमध्ये माणुसकी हलवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जन्मदात्या आईनेच 6 वर्षाच्या चिमुरडीचा गुदमरून खून केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. पती IT अभियंता असून पत्नी BSc पर्यंत शिक्षित आहे. 2019 साली जन्मलेल्या मुलीला बोलण्यात अडथळा येत होता आणि ती हिंदीतच बोलत असल्याने आई सतत नाराज असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. मुलगी नको, व्यवस्थित बोलत नाही असा तिचा वारंवार उल्लेख असल्याचेही निष्पन्न झाले. 23 डिसेंबरच्या रात्री आईनेच मुलगी संपवण्याचा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मुलगी न उठल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले आणि सुरुवातीला हृदयविकाराचा बनाव करण्यात आला. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काते यांनी शवविच्छेदनाची विशेष विनंती केली. अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळताच आई वडिलांची कसून चौकशी झाली आणि तब्बल 6 तासानंतर आईने गुन्ह्याची कबुली दिली. संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावरती मनोविकार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याची माहिती पुढे तपासात समोर आलेली आहे. रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहर मंगेश काळोखे यांच्या हत्येने हादरलेले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हत्याकांडानंतर काळोखे कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी खोपोली पोलीस स्थानकावरती हल्लाबोल करत घेराव घातलाय. जमावाचा आक्रोश आणि संतप्त भावना लक्षात घेता सायंकाळी रायगडचे खासदार श्रीरंग बारणे आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी तात्काळ खोपोली पोलीस स्थानकाला भेट दिली. त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली. मंत्री भरत गोगावले यांनी संतप्त जमावाला शांत राहण्याचे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. घटना घडलेली आहे. आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगृण हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-6-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगृण हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे. जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी. आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला. त्यामध्ये शेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी. आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगृण हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. जिथे 4
एकूण 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. त्या तपासासाठी साधारणतः किती पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाचारण करण्यात आलं? आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहेत. एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी या प्रकरणात माझा कुठलाही हात नसल्याचा ठाम दावा केलेला आहे. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून माझ्यावरती आरोप केल्याचा प्रत्यारोप घारे यांनी केलाय. पोलिसांवरती दबाव टाकून माझे नाव पुढे आणल्याचाही आरोप त्यांनी नोंदवलेला आहे. या घटनेने मला देखील वाईट वाटले असून काळोखे कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे असे घारे म्हणाले आहेत. जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी आज एक धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्याचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा FIR मध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहीन आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन. प्रदूषण आणि घातक रसायनांच्या उत्पादनावरून सध्या चर्चेत असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने प्रथमच अधिकृत प्रेस नोट जारी करत याबाबत खुलासा केला आहे. कंपनीवर सुरू असलेल्या विविध आरोपांनंतर हे पहिलेच सार्वजनिक स्पष्टीकरण असल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई स्थित ही कंपनी फार्मास्युटिकल्स, कृषी रसायने यांसारख्या अनेक क्षेत्रांना आवश्यक रसायनांची जागतिक पुरवठादार आहे. 55हून अधिक देशांमध्ये कंपनीची उत्पादने निर्यात केली जातात. कंपनीने आपल्या निवेदनात पर्यावरण सुरक्षा, शाश्वतता, नाविन्य आणि गुणवत्तेवरती ठाम विश्वास असल्याचे म्हटले आहे. भारतात कंपनीचे 4 आधुनिक उत्पादन प्रकल्प असून DSIR मान्यताप्राप्त संशोधन व विकास केंद्रही कार्यरत आहेत. युरोप आणि चीनमध्येही कंपनीची उपस्थिती असून आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार काम केले जात असल्याचा दावा कंपनीने केले आहे. शाश्वत वाढ आणि सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे असेही प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या खुलासामुळे कंपनी विरोधातील आरोपांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडी परिसरात सलग 2 घरफोड्या झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। या घटनांमुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत। अज्ञात चोरट्यांनी बंद घरे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटे फोडली। यात 60,000 रुपये रोख रक्कम, 2 तोळ्यांची सोन्याची चेन आणि 1 तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। ही घटना बुधवार दिनांक 24 डिसेंबरच्या दुपारपासून गुरुवार दिनांक 25 डिसेंबरच्या सकाळपर्यंतच्या काळात घडलेली आहे। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच रत्नागिरीहून श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथकांच्या मदतीने परिसरात कसून तपास करण्यात आला आहे। घरमालक दिनेश दिलीप पवार यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवलेला आहे। पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध घेत आहेत। मात्र खेड तालुक्यात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवरती तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागलेली आहे। खेड तालुक्यातील जगबुडी नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांचे हाल होत आहेत। खेड मच्छी मार्केट पासून भोसते गावाकडे जाणारी पिढ्यानपिढ्या वापरात असलेली महत्त्वाची पायवाट या कामांमुळे बंद झालेली आहे। भोसते, अळचुरे, निळीक आणि कोंडिवली या 4 गावांना जोडणारी ही पायवाट बंद झाल्याने वृद्ध आणि शाळकरी मुलांना आता 2 ते 3 किलोमीटर अधिक अंतर चालावे लागत आहे। पायवाटेवरील गाळ काढल्यामुळे नदीपात्रामध्ये अनेक खोलगट खड्डे तयार झाले आहेत। यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण देखील झालेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष केवळ गाळ काढण्यावरती असल्याने ग्रामस्थांच्या या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत। शासनाने तातडीने ही पायवाट पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। गेले अनेक वर्ष हा आमचा नदीतून जाण्याचा मार्ग हा प्रशासनाने जो काही हा आडवा घातलेला आहे, हा आडवा मार्ग आज आमच्या गोरगरिबांसाठी तर अगदी धोकादायक ठरलेला आहे, सगळ्यांना त्रासदायक ठरलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा बहुसंख्येने भरपूर काही त्रास होतो। कामगारांना, खेडमध्ये जाणाऱ्या दुकानामध्ये कामगार आणि खरेदीसाठी जाणाऱ्या कामगारांना सुद्धा आणि खरेदी करणाऱ्यांना सुद्धा भरपूर काही त्रास होतो। 4 किलोमीटरचा अंतराचा प्रवास वाढलेला आहे। ह्याच्यासाठी प्रशासनाने तात्काळ त्याचा काही नाही काहीतरी विलास करावा अशी आमची मागणी आहे। हे आमचं भोसते गाव आणि भोसते गावातून खेडमध्ये जायला हा आमचा पारंपरिक, जेवढ्या पिढ्या भोसते गावामध्ये गेल्या असतील तेवढ्या पिढ्यांचा हा जाण्या येण्याचा पारंपरिक मार्ग आहे। समोर मच्छी मार्केट दिसतंय आणि हा आमचा, याला आम्ही कलम बोलतो, कलम ही जागा कलम। तर इथून आम्ही पलीकडं 8 महिने, पावसाचे 4 महिने गेले तर 8 महिने आम्ही इथून, आमची 24 तास रहदारी असते। असं एकही तास जात नाही किंवा 5-10 मिनिट जात नाही, इथून माणसं जात येत नाहीत। तर आमचा हा पारंपरिक पायवाट, आमची ही शासनाने गाळ उपसा ह्या नावाखाली तिथे विल्हेवाट लावलेली आहे। आमची पायवाट राहिलेलीच नाही। ह्या 15 दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 12 लोक इथं पाण्यामध्ये पडलेत। पुन्हा ह्या मार्ग इथं विस्कळीत केल्यामुळे 2 किलोमीटर आम्हाला अंतर वरून पुलावरून इकडून 1 किलोमीटर, तिकडून 1 किलोमीटर, 2 किलोमीटर अंतर वृद्धांना पुन्हा विद्यार्थ्यांना असं जावं लागतं। आणि ते 2 किलोमीटर अंतर चालत 2 किलोमीटर जाणं, 2 किलोमीटर येणं, हे 4 किलोमीटर अंतर वाढतं। आणि 4 किलोमीटर अंतर वाढल्यामुळे काही मुलांना चक्रा सुद्धा आल्यात, काही म्हातारी माणसं पडलेत सुद्धा चक्कर येऊन। असा हा त्रास शासनाच्या ह्या गाळ उपसा याच्यामुळे हा त्रास आम्हाला भोसतेवासी, नुसतं भोसतेवासियांना नाही तर भोसते, अळसुरे, निळी, कोंडवली ही 4 गावं आत्ता तरी इथून जाणं येणं करतात। आणि भोसत्यातली 80% लोक इथून जाणं येणं चालतं त्यांचं। तर ह्या आम्हाला सर्वसामान्य ज्यांच्या गाड्या आहेत ते 2-4 किलोमीटर अंतर जातात, पण ज्यांच्या गाड्या नाही, जे खरोखर गोरगरीब आहेत, ते गोरगरीब इथूनच जात येत असतात। अगदी दिवसातून जाणं येणं त्यांचं इथूनच चालतं। ते गोरगरीब लोकांना एवढा 4 किलोमीटर जाणं येणं हा त्रास होतो। गोरगरीब लोक आणि विद्यार्थी ह्यांचे हालच व्हावेत असे प्रशासनाला वाटतं काय? तर प्रशासनाने हे त्यांचे हाल रोखावेत आणि ही जी पायवाट आमची होती पारंपरिक आहे, ती त्यांनी होती तशी करून द्यावी, जेणेकरून गोरगरीब लोक आणि विद्यार्थी इथून जाणं त्यांचं सुरळीत होईल। रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे तब्बल 181 किलो वजनाच्या विविध अंमली पदार्थांचा सुरक्षितपणे नाश करण्यात आलेला आहे। यामध्ये गांजा, चरस, ब्राऊन हेरोईन आणि एमडी सारख्या घातक पदार्थांचा समावेश होता। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा नाश करण्याचे निर्देश सर्व पोलीस अधीक्षकांना दिले होते। या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज डिस्पोजल कमिटी स्थापन करण्यात आली होती। रत्नागिरी
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे या समितीचे अध्यक्ष आहेत, तर अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी आणि पोलीस उपाधीक्षक श्रीमती राधिका फडके सदस्य आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून 2020 ते 25 या कालावधीत 65 NDPS प्रकरणांमधील अंमली पदार्थांच्या नाशासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मान्यतेने 26 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथील महाराष्ट्र इन्व्हिटो पॉवर लिमिटेड येथे इन्सिनरेशन म्हणजेच जाळून या अंमली पदार्थांचा विल्हेवाट लावण्यात आलाय. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली. अंमली पदार्थांविरुद्ध लढ्यात ही एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गण आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या चर्चेला आता वेग आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंचायत समितीसाठी सचिन उर्फ बबलू सकपाळ यांचे नाव जोरदार चर्चेत आहे, तर जिल्हा परिषदेसाठी सामाजिक वलय असलेले सूरज बळीराम जोगळे हे मशाल चिन्हावरती निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर अस्मिता अक्षय येवले यांच्या नावाचीही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा रंगलेली आहे. बबलू सकपाळ यांनी पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर तसेच विधानसभा निवडणुकीनंतर संजय कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठ दाखवल्यानंतरही या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्ष जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी सलग प्रयत्न सुरू ठेवले. अशा निष्ठावान आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून याबाबत कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या कलिंगडाचा हंगाम चांगलाच बहरला असून शेती शिवारातून एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे. विशेषतः कुडाळ तालुक्यातील पाटगाव कलिंगड उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनलेले आहे. येथे गोड आणि रसाळ कलिंगडांना केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेतही प्रचंड मागणी आहे. महामार्ग लगतच्या आकर्षक स्टॉलवर ही ताजी टपोरे कलिंगडे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. पाट गावातून दररोज तब्बल 50 टनाहून अधिक कलिंगडे विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये पाठवली जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान स्पष्टपणे दिसत आहे. कष्टाने पिकवलेल्या या कलिंगड शेतीतून त्यांना चांगलाच आर्थिक आधार मिळत आहे. मात्र या आनंदावरती वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान विरजण घालत आहे. रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात शिरून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावरती नासाडी करत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान थांबवावे अशी मागणी येथील शेतकरी वर्ग करत आहे. साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो. म्हणजे पहिलं औषध मारणं, कट्टर मारणं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणून पूर्ण हे नांगरून वगैरे केल्यानंतर हे आपलं मर्चिंग करतो. माणसं बोलून खत बीत घालून वरती मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही, बी लावतो. बी लावली की नंतर साधारण 4थ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण 60 दिवसामध्ये हे पीक तयार होतं. पण 60 दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो. खूप त्रास म्हणजे आता बघितलं तर तुम्ही आता इथे आलात, बघितलं या ठिकाणी किती खाली आहेत ते. आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले गौरेडे असे. पण गौरेड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं वगैरे म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला. पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला. म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत. पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात. एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक. जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे. म्हणजे इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत. इथं जरा चांगलं माल तयार होतो. सुरुवातीला गोड येतो माल. तुम्ही खरेदी करता ती हंगाम कुठला असतो प्रामुख्याने? आता हे डिसेंबरपासून चालू झाला तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो. पूर्ण सिंधुदुर्गात मी कलिंगड घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो. गोव्यात कसं हे कसं? गोव्यात पूर्वी नामदारी चालायची. अंकोला, कारवार तिकडनं यायची, उडपी वगैरे ती कलिंगड. हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं. कलिंगड ऑगस्ट चालायला लागला. आता पूर्ण गोव्यात नामदारी कलिंगडला कोण विचारत नाही, हे चालतं. हे पूर्वी 10 वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली 8 दिवसांनी एक गाडी खपायची गोव्यात. आता तर दिवसाला 10 गाड्या तरी गोव्यात जातात.
पूर्वी पाठवली ती नको नको करून, म्हणजे लोकांनी नापसंती होती, काय आहे काय माहिती, पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी. माल जास्त झालेला तेव्हा, पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये. हे ऑगस्टच कलिंगड एक नंबर. गुहागरमधील शृंगारतळी येथे रिगल महाविद्यालयाच्या वतीने नुकताच स्वर्ण सुंदरम खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात केरळच्या समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक खाद्य परंपरेचे अप्रतिम दर्शन घडवण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच या महोत्सवाचं नियोजन करत गुहागरमधील नागरिकांना केरळच्या निसर्गरम्य पर्यटनाची आणि विविध खाद्य संस्कृतीची अनोखी ओळख करून दिलेली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी केरळची पारंपरिक लोककला अत्यंत हुबेहूब साकारली होती. केरळच्या पारंपरिक पोशाखात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मुलांनी लुंगी आणि शर्ट तर मुलींनी सुंदर साड्या परिधान केल्या होत्या. यामुळे संपूर्ण परिसर जणू केरळमय झालं होतं. दुसऱ्या राज्यातील संस्कृती आणि खाद्य आवडत असल्याच्या विचाराला धरून विद्यार्थ्यांनी हा अनोखा प्रयत्न केलाय. गुहागरमधील नागरिकांनी या सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. एका वेगळ्या राज्याची संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. या महोत्सवामुळे तरुणांनाही केरळच्या संस्कृतीची भुरळ पडल्याचे दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सुखदर गावावरती सध्या उत्साहाचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध भवानी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची जय्यत तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पारंपरिक जत्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. येत्या शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी सुखदर येथे हा भव्य सोहळा पार पडेल. ग्रामदेवता असलेल्या भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी केवळ सुखदरच नव्हे तर खेड तालुका आणि आसपासच्या परिसरातील हजारो भाविक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ही जत्रा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून गावच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भजन, कीर्तन आणि लोककलांचे सादरीकरणही केले जाते. यामुळे उत्सवाला आणखी रंगत येते. जय भवानी ग्राम विकास मंडळ सुखदर यांच्या वतीने या भव्य जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंडळाने सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा आणि तिच्या कृपेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अथक प्रयत्न करत आहेत. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जत्रोत्सवाचा आनंद घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. मंगळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या फिन स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पेण येथील 4 जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे. अंडर वॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांमधून 1700हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मोठ्या स्पर्धेत पेणच्या खेळाडूंनी आपली दमदार उपस्थिती नोंदवली. आरवी तुषार पाटील हिने 50 मीटर सरफेस मोनोफिन स्पर्धेत 6वा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर हर्षित पराग पाटीलने विविध बायफिन्स आणि मोनोफिन्स प्रकारात उत्तम खेळ दाखवत आपली क्षमता सिद्ध केली. या 4ही जलतरणपटूंना मामा वास्कर जलतरण तलाव, एक्वा लाईफ स्विमिंग क्लब पेण येथे सचिन शिंगरूत सर, रवींद्र म्हात्रे सर आणि हर्ष सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. भविष्यात अधिक जलतरणपटूंना सोबत घेऊन पदके जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर येथे झालेली USFIची 5th नॅशनल फिन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये अंडर वॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया या ह्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आहे. ह्याच्यामधले रायगडमधले टॉप 6 प्लेयर होते जे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते. त्यातले 4 जण पेण येथे मामा वास्कर जलतरण तलाव, एक्वा लाईफ स्विमिंग क्लब इथून म्हणजे उभारलेले आहेत. त्यामध्ये आरवी तुषार पाटील, हर्षित पराग पाटील, सचिन शिंगरूत, हर्ष अनिल म्हात्रे म्हणजे स्वतः आम्ही तिथे म्हणजे आम्हाला खूप चांगला अनुभव भेटला आहे. म्हणजे माझी पण स्वतःची पहिली नॅशनल कॉम्पिटिशन आहे. सर्वांची नॅशनल फिन स्विमिंग कॉम्पिटिशन फर्स्ट टाइम आम्ही खेळलेलो आहोत. आमचा म्हणजे खूप चांगला प्रतिसाद होता तिथे. आरवी तुषार पाटील तिचं म्हणजे 1 सेकंदाने तिचं 3rd पोझिशन राहिली, नाही तर ती 3rd होती. सचिनदा शिंगरूत त्याचं पण 1 सेकंदाने गेलं. सो आम्हाला जे तिथे चुका झाल्यात त्या आम्ही पुढच्या वेळेला चुका करणार नाही हे पण आम्हाला समजलं आहे. अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे सर्वप्रथम पुणे येथे स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या फिन स्विमिंगच्या. त्याच्यामध्ये हर्ष अनिल म्हात्रे याला 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल मिळाले. त्यानंतर सचिन शिंगरूत म्हणजे मी स्वतः, मला 2 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल मिळाले. तसंच आपले यंग स्विमर आणि यंग
दुसरे स्विमर, ह्या दोघांना पण फोर्थ प्लेस मिळालंय. ह्याचं नाव हर्षित पराग पाटील आणि हिचं नाव आरवी तुषार पाटील. या दोघांनी पण खूप चांगली कामगिरी केली. पहिले स्टेट लेवलमध्ये त्या दोघांचे पण टायमिंग्स बऱ्यापैकी मॅचिंग होते, पण आता जेव्हा नॅशनलमध्ये सिलेक्शन झालं दोघांचं आणि चौघांचं सुद्धा, त्याच्यामध्ये टायमिंग्समध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. तर जवळजवळ माझ्या टायमिंगमध्ये 6 ते 7 सेकंद इम्प्रूव्हमेंट झाली. ह्या दोघांच्या टायमिंगमध्ये पण 6 ते 7 सेकंद इम्प्रूव्हमेंट झाली आणि हर्षच्या टायमिंगमध्ये पण 5 ते 6 सेकंद साधारण इम्प्रूव्हमेंट झाली. सो आपल्या इथून चांगले स्विमर्स आता नवीन घडत आहेत आणि फिन स्विमिंग तसंच स्विमिंगच्या अजून बरेचसे प्रकारांमध्ये आपली मुलं पुढे जात आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही आता अजून चांगले प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आपण वॉटर पोलो पण या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे बघायला मिळेल. ह्याच्या आधी पण आपण वॉटर पोलोच्या स्पर्धा घेतल्या. नाताळ सणासोबत सलग शनिवार रविवारची सुट्टी मिळाल्याने रायगड जिल्ह्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आणि परिणामी अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईतून पर्यटक अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर यांसारख्या किनारपट्टी भागांकडे रवाना झाले. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग, पेण, नागोठणे, पोलादपूर परिसर तसेच मांडवा जेटीकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक संत गतीने सुरू झाली. वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांना तासनतास अडकून राहावे लागले. काही ठिकाणी अपघात आणि सुरू असलेले रस्ते दुरुस्ती कामांमुळे परिस्थिती अधिकच बिघडली. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अपेक्षेपेक्षा जास्त वाहन संख्येमुळे अडथळे निर्माण झाले आहे. नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. रायगडच्या अलिबाग निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल समोर आलेले आहेत. राज्यात सत्तेत असूनही शिंदे सेनेला अलिबागमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाहीये. तर याच ठिकाणी ठाकरे सेनेने लढवलेल्या दोन्ही जागांवरती विजय मिळवत दमदार कामगिरी केली आहे. अलिबाग हा शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि येथे अनेक वर्षांपासून शेकापच सत्ता सांभाळत आलेली आहे. महाविकास आघाडीत असतानाही शेकापने ठाकरे गटाला जागा न दिल्याची पार्श्वभूमी असतानाच ठाकरे सेनेच्या झेंड्याखाली संदीप पालकर आणि त्यांच्या पत्नीने निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली. या दाम्पत्याने शेकापच्या उमेदवारांचा पराभव करत दोनही जागांवरती विजय संपादन केलाय. या निकालामुळे ठाकरे सेनेला शेकापच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय भेद निर्माण करण्यात यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. इथे शिंदे सेनेला एकही खातं उघडता आलं नाहीये. याच्यामध्ये अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शिंदे सेनेचे 5 उमेदवार होते, त्यातला एकही विजयी उमेदवार होऊ शकला नाही. त्यामुळे या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे, याच्यातून स्पष्ट दिसते. त्याचबरोबर इथे आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार होतो. महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यामध्ये महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू होती आणि त्या चर्चेतून आम्ही 9 सीट लढवणार होतो. 9 मधल्या आम्ही चर्चेतून अगदी 2 सीटपर्यंत आलो, पण 2 सीटमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला मागणी आमची पूर्ण केली नाही शेका पक्षाने. आणि त्याच्यामध्ये मूळ म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मधली जी सीट माझी संदीप पालकर माझी स्वतःची सीट होती, ती सीट त्यांनी स्पष्टपणे नाकारली आणि त्यावेळेस आम्ही दोन्ही प्रभागातल्या दोन्ही सीट पॅनल आम्ही लढवला आणि पूर्णपणे 100% विजय मिळवून या दोन्ही सीट जिंकल्या. त्यामुळे या मुख्यालयाच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठळकपणे इथे कायमस्वरूपी आहे. हे कुठेही लोक हल्लेली नाही आहेत, याच्यातून हेच आम्ही आपलं तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्याचबरोबर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी आम्ही जिंकल्यानंतर पक्ष हा अजून मोठ्या ताकदीने वाढेल, एवढंच हे आपलं या नेत्यानं आपण सांगतो. रोहा तालुक्यातील चणेरा विभागामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनानंतर कोगबन येथील बापदेव मंदिर परिसरात सांगता समारंभ पार पडला. यावेळी बोलताना आमदारकी नव्हे तर जनतेची सेवा हाच आमचा खरा व्यवसाय आहे अशी भावनिक भावना माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. व्यासपीठावर माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, कोगबन सरपंच तेजस्विनी वाजंत्री, माजी उपनगराध्यक्ष वसंत शेलार, यज्ञेश भांड, लियाकत खोत, नंदेश यादव, अतुल पाटील आणि जितेंद्र जोशी उपस्थित होते. मी आंबेडकर ग्रामपंचायतीचे 25 वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा माझ्या पंचायतीला सगळ्यांच्या सहकार्याने मला 13 बक्षिसं मिळाली आहेत. 5 वर्ष शहापूर मतदारसंघात म्हणजे मला स्वतःचं मत नसताना सुद्धा शहापूर मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवून 5 वर्ष मला संधी दिली होती. त्याचं मी त्यांना केलं. यावेळेस
मला या मतदारसंघाने माझं स्वतःचं मत नसतानाही मी संधी दिली तर मी तुम्हाला तुमचा विश्वास ठेवलेला विश्वास नक्की सार्थ करेन. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगला प्रतिसाद मिळाला, तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याला गालबोट लागलं आणि युतीचे नेते एकमेकांच्या समोर लढाई करायला लागले. तर आमची या मतदारसंघापुरतं मागणी आहे, पक्षाकडे पक्षाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, त्याची श्री धारप आणि अस्वाद पाटील यांना आम्ही सांगितलं की हा मतदारसंघ ओबीसी महिला झाल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अनुभवी काम करणाऱ्या सुप्रिया भावनाताई यांना हे मतदारसंघ द्यावा अशी कार्यकर्त्यांची पण मागणी आहे. या दृष्टीने मी इथे आलो. या मतदारसंघामध्ये 3 वाजल्यापासून आमचा दौरा आहे आणि जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. भविष्यामध्ये युती कोणाबरोबर होईल हे वरिष्ठ नेते ठरवतील, पण मला ठाम विश्वास आहे की हा मतदारसंघ निश्चित या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच कमळ फुलेल अशी मी कार्यकर्त्यांच्या वतीने ग्वाही आहे. रोहा तालुक्यातील चणेरा येथे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि अंजली मनोज कुमार शिंदे यांच्या पुढाकारातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या लोकप्रिय खेळाचा भव्य सोहळा रंगला. घोसाळे जिल्हा परिषद गटांतर्गत भरलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण परिसर उत्साहात, आनंदात आणि जल्लोषाने दुमदुमून गेला. तब्बल 800 महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून प्रत्येक सहभागी महिलेला भेट म्हणून साडी देण्यात आली. पैठणी मानकरी म्हणून प्रथम क्रमांक चित्रा सूरज पवार, द्वितीय साक्षी सुधीर विचारे आणि तृतीय राजेश्री शैलेश आयरे यांनी पटकावला. तर लकी ड्रॉ मध्ये मनस्वी सुमित पाटील, माही मिलिंद आंबे आणि निलिमा हरेश नेवरे यांना एअर कूलर, सिलिंग फॅन आणि टेबल फॅन अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सानप यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांच्या सामाजिक सहभागाला आणि आत्मविश्वासाला सकारात्मक बळ मिळाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. हा कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघितला आणि मला देखील आनंद झाला की चणेरा विभागातील खारी ते पारंकार मधील जवळजवळ 700 ते 800 महिला एकत्र येऊन येतील असं वाटलं नव्हतं, परंतु खरोखर महिलांचा आनंद बघितला आणि महिलांनी केलेला एन्जॉय बघितला तर खरोखर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण 20% राजकारण आणि 80% समाजकारणाच्या भावनेतून हा जो काही कार्यक्रम बाळासाहेबांनी दिलेली शिवसेनेची शिकवण, या शिकवणीतून हा कार्यक्रमातून मिळालेला आनंद माझ्याबरोबर माझ्या पत्नीने देखील आज हा आनंद निश्चित अनुभवला आणि मला देखील खूप अनुभव येत असताना याच्यातून एवढा आनंद झालाय. या महिलांना आज प्रत्येकाला वाटत आहे की आता मला साडी कधी मिळणार, पैठणी तर नक्की मिळाली पण सर्वांना साड्या मिळणार. गडबड करू नका, गर्दी करू नका. त्यामुळे तुमचं जे काय हास्य आहे हे चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम राहायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही उपस्थिती दाखवलीत याचा खरोखर मी तुम्ही उपस्थितीबद्दल सगळ्यांचा मी आभार तर व्यक्त करतो. विजेता म्हणून मी हा असा विचार केला सुद्धा नाही की मी पुढे जाईन, फर्स्ट प्राइजला येईल. आणि आज साहेब त्यांच्यामुळे आज मी स्टेजवर, ताई मुलं आज स्टेजवर, स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं आणि खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं. स्पर्धा कशी वाटली? खूपच मस्त आणि पहिल्यांदाच मी आली आहे. न्हावे रोहा येथे मनोज भायतांडेल यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शेकाप प्रवक्त्या महाराष्ट्र राज्य चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम तसेच श्रीमती शांतीबाई ओ जैन आयुर्वेदिक रुग्णालय नागोटणे यांच्या मार्फत मोफत बाह्य रुग्ण निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. गावदेवी मरुआई मंदिर परिसरात भरलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 115 नागरिकांनी सेवांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्राध्यापक प्रमोद कासकर, अनिल माळी, अरुण कोंडे, विकास भायतांडेल, सरपंच नितीन डबीर यांसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज हिताचा विचार करून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून आरोग्य सेवांमुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मी वैद्य अक्षय ठाकूर, श्रीमती शांतीबाई होटल म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट
रोहा यांच्या सौजन्याने श्री मनोज भाई तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त नावे गावामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आयोजित केलं गेलेलं होतं. तरी त्या शिबिरामध्ये मोफत औषधी वाटप, तसेच चष्मा वाटप, तसेच आयुर्वेदिक चिकित्सा, त्यामध्ये पंचकर्मामधलं वेधन चिकित्सा, अग्निकर्म चिकित्सा या चिकित्सा तिथे केल्या गेलेल्या आहेत. त्याचा गावातील रुग्णांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सनेरे विभाग प्रमुख मनोज भाई तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरास गावातील तिन्ही गावातील आणि परिसरातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक रुग्णालयावर योग्य ती उपचार करण्यात आलेले आहेत. आणि विशेष करून अशा शिबिरं नेहमीच आयोजित ग्रामस्थांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नेहमीच करत राहतात ना. अशी उत्तम सोय आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मनोज तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.